एक क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 12th मतलब पेपर सेकंड मधला टॉपिक आहे. त्याच्यामध्ये एक मॅक्झिमम मिनिममचं आर्टिकल आहे आणि मग या क्वेश्चनसोबत थोडंसं क्वाड्रॅटिक इक्वेशनची पण कनेक्टिव्हिटी आहे. तो प्रॉब्लेम एकदा वाचतो मी. एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे AIEEE 2005. पूर्वी जे एक्झाम जी होती त्याला AIEEE म्हणत होते. व्हॅल्यू ऑफ ए फॉर विच द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रूट्स ऑफ द इक्वेशन. हे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याचे जे रूट्स आहेत त्याच्या स्क्वेअरची सम ॲझ्युम्स लिस्ट म्हणजे मिनिमम आहे. तर मग आपल्याला एच व्हॅल्यू फाईंड करायची. म्हणजे हे जे इक्वेशन आपल्याला दिसतंय, इक्वेशन कुठलं आहे? एक्स स्क्वेअर मायनस ए मायनस 2 इंटू एक्स मायनस ए प्लस 1 इक्वल्स टू 0. आता आपण याला काय करू? सॉल्व करू. हे मायनस एक्स इंटू ए म्हणजे मायनस ए एक्स, मायनस एक्स इंटू मायनस 2 म्हणजे प्लस 2x, आणि हे मायनस ए प्लस 1 इक्वल्स टू 0. हे मल्टिप्लाय करून घेतलं फक्त, बाकी काही नाही. हे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 हा जो पार्ट आहे याला मी एक्स प्लस 1चा स्क्वेअर करतो. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 म्हणजे एक्स प्लस 1 स्क्वेअर, आणि मायनस एक्स मायनस ए म्हणजे मायनस एक कॉमन काढतो. तिथे परत एक्स प्लस 1 येतं. आता एक्स प्लस 1 कॉमन काढू आपण. एक्स प्लस 1 अनदर ब्रॅकेट एक्स प्लस 1 मायनस ए इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0 और एक्स प्लस 1 मायनस ए इक्वल्स टू 0. एक्स इज इक्वल टू मायनस 1 आणि एक्स इज इक्वल टू ए मायनस 1. हे आले रूट्स याचे. आता आपण फंक्शन तयार करू. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केले, फॅक्टर पडले, थोडक्यात कॉमन काढणे म्हणजे काय, फॅक्टर पडले. मायनस 1 आणि ए मायनस 1 हे तिचे रूट्स आले. आता फंक्शन काय, तर सम ऑफ स्क्वेअर ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन. हे जे रूट्स आहेत त्याच्या स्क्वेअरची सम ती लिस्ट आहे, म्हणजे मिनिमम आहे. तर आपण हे जर पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढू, म्हणजे स्टेशनरी व्हॅल्यू काढू. याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे. हे 2 इंटू ए मायनस 1 इज इक्वल टू हे झालं एफ डॅश आहे. जर का आपल्याला आता स्टेशनरी व्हॅल्यू काढायची असेल तर एफ डॅश इज इक्वल टू 0 घ्यायला पाहिजे. म्हणजेच 2 इंटू ए मायनस 1 इज इक्वल टू 0. हे 2 ने डिवाइड करा, ए मायनस 1 इज इक्वल टू 0 येतं, म्हणजे जे इक्वल्स टू 1. हेर इज ऑप्शन, फोर्थ ऑप्शन 1. असं प्रॉब्लेम आहे. याच्यात क्वाड्रॅटिक इक्वेशन पार्ट इथपर्यंत आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि हा आहे मॅक्झिमम मिनिमम. आता तुम्ही परत बघू शकता, याचा पुन्हा सेकंड डेरिव्हेटिव्ह जर का काढला, याचा एफ डबल डॅश आहे, तर 2 इंटू याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे. त्याला पुन्हा डिफरन्शिएट केलं एफ डॅश एला, तर मग ते मिनिमम येत आहे. याचा डेरिव्हेटिव्ह जर काढला 2 कॉन्स्टंट, हे याचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे, मायनस 1 तर 0 आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण ह्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढला एफ डबल डॅश हे लिस्ट म्हणलं मिनिमम, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू विथ रिस्पेक्ट टू ए न काढायचं 1 मायनस 0 म्हणजे 2. पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. हे आपला आन्सर आहे, इज इक्वल टू 1. हा मॅक्झिमम मिनिममचा पार्ट आहे. पहिला आपण फंक्शन तयार केलं, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ दी रूट, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, डेरिव्हेटिव्ह 0 घेतलं की स्टेशनरी व्हॅल्यू मिळते. मग हे परत सेकंड डेरिव्हेटिव्ह जर का ग्रेटर दॅन 0 आलं तर मग मिनिमम असते. लिस्ट म्हणजे काय, मिनिमम. असं क्वेश्चन आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे.